आधीच विवाहित असलेले जोडपे विवाहबाह्य संबंधातून पळून गेले। त्या जोडप्याला समज देण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीत वादावादी होऊन झालेल्या चाकू हल्ल्यात अभियंता तरुणाचा खून झाला। खानापूर बेळगाव महामार्गावरील गांधीनगरमधील मारुती मंदिरात रविवारी दुपारी 4:30च्या सुमारास ही घटना घडली। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मयत सुरेशची पत्नी स्नेहाशी आधीच विवाहित असलेल्या यशवंतचे अनैतिक संबंध होते। गेल्या 3-4 दिवसांपूर्वी दोघेही पळून गेले होते। आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार सुरेशने शनिवारी पोलिसांत दिली होती। मात्र रविवारी सकाळी पळून गेलेले दोघेही घरी परतले। या दोघांना समज देऊन तोडगा काढण्यासाठी पंचांच्या उपस्थितीत दुपारी मारुती मंदिरात बैठक बोलाविण्यात आली होती। बैठकीला दोघांचे कुटुंबीय आणि काही पंच उपस्थित होते। आपल्या पत्नीला फूस लावून पळवून नेल्याच्या रागातून सुरेशने यशवंतला जाब विचारला। त्यावेळी दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये वाद होऊन अचानक हाणामारी सुरू झाली। या गोंधळात यशवंतचे वडील यल्लाप्पाने अचानक सुरेशच्या गळ्यावर आणि पोटावर चाकूने वार केला। हा हल्ला इतका भयानक होता की सुरेशच्या पोटातून कोथळा बाहेर आला। यल्लाप्पाला रोखण्यासाठी पुढे झालेल्या सागर अष्टेकर या तरुणाच्या हाताला चाकू लागल्याने तो देखील जखमी झाला। या प्रकाराने जमलेल्या सर्वांनी तिथून पळ काढला। आजूबाजूच्या लोकांनी दोघाही जखमींना खानापूर सरकारी रुग्णालयात दाखल केले। तेथून बेळगावला नेत असताना सुरेशचा वाटेतच मृत्यू झाला। खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे। मयत सुरेशला मुलगा मुलगी अशी 2 अपत्ये आहेत। तो अभियंता असून बेळगाव जवळील एका मठात कामाला होता। अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख बसरगी DYSP डॉक्टर विरया हिरेमठ, पोलीस निरीक्षक लालसाब गवंडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। बेळगावमधून FSL पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत। भर दिवसा घडलेल्या या खून प्रकरणाने शहर हादरले आहे। हल्ल्यानंतर मुख्य संशयित आरोपी यल्लाप्पा बंडीवड्डर खानापूर पोलीस ठाण्यात स्वतःच हजर झाला। ठाण्यातील चौकशी काउंटरवरील टेबलवर चाकू ठेवून त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले। मी चाकूने हल्ला करून पळून आल्याचे त्याने सांगितले। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी चालवली आहे।